सगळे आता डीजेवर ताल धरून नाचू लागले होते. सई ही मनसोक्त नाचत होती. तिचे आईबाबाही तिच्यासोबत नाचत होते. स्वराज, सूरज, अगदी आत्या, मामाजी, काकू, काका, मामा, मामी सगळेच नाचण्यात गुंग झाले होते. आता पुढे इकडे कार्तिकलाही हळद लागणार होती. स्टेज अतिशय छान सजवला होता. सगळीकडे पिवळ्या फुलांच्या माळा लावल्या होत्या. रंगीबिरंगी पडदे अतिशय शोभून दिसत होते. हे सगळं राजने करून घेतलं होतं. शेवटी त्याच्या लाडक्या ब्रोचं लग्न होतं. सगळे पाहुणे आलेले होते. कार्तिकची मित्रमंडळीही हळदीला आलेली होती. शिवाय राजनेही त्याच्या मित्रांना बोलावलेलं होतं. सगळ्या मुलांनी एकसारखा ड्रेस कोड घातला होता. पिवळा कुर्ता आणि ब्लॅक जीन्स, त्यावर ब्लॅक गॉगल. सगळे अगदी हिरो वाटत होते. पण हे सगळे बॅकग्राऊंड हिरो होते, कारण मेन हिरो तर आज कार्तिक होता. कार्तिकने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा धोती घातला होता. पिवळा रंग त्याच्यावर अतिशय खुल्ला होता. हातात वॉच आणि बोटात सईने घातलेली रिंग, पायात जोधपुरी ज्योती. तो आज कमालीचा हँडसम दिसत होता. बायकांनीही पिवळ्या साड्या घातल्या होत्या आणि पुरुषांनीही पिवळेच कपडे परिधान केले होते. सगळीकडे अगदी पिवळा रंग पसरला होता. सगळी तयारी झाली होती. आईने कार्यक्रमासाठी लागणारं सगळं सामान स्टेजवर आणून ठेवलं होतं. सगळे कार्यक्रमाला हजर झाले होते. आई राजला घेऊन कार्तिकला घ्यायला त्याच्या रूम मध्ये गेली. कार्तिकला बघताच आई म्हणाली, आज कुणीतरी हिरो दिसतोय बाबा. कार्तिकला कळलं होतं. तो गालातल्या गालात हसत होता. राज, तुला माहिती आहे का रे कोण हिरो दिसतंय ते? आई राजला म्हणाली. राजलाही कळलं होतं. हो, माहिती आहे ना, मीच हिरो दिसतोय. हो ना, राज म्हणाला. तसे तिघेही हसायला लागले. आईने कार्तिकची दृष्ट काढली आणि त्याच्या फोरहेडचा किस घेतला. आईला कार्तिकला लाड करताना राज बघत होता. तसा तो म्हणाला, ए आई, कधी मला पण जवळ घेत जा. काय तुझ्या लाडक्याच मुलाचा लाड करत राहशील का? राज रुसून म्हणाला. तसे कार्तिक आणि आई दोघेही हसू लागले. करेल हा, तुझाही लाड करेल. तू पण पटकन लग्न करून घे, मग तुझ्याही हळदीला तुझा असाच लाड करेल, आई म्हणाली. आईने कार्तिकला टाळी दिली आणि दोघेही हसू लागले. मी नाही करणार लग्न बिग्न, राज म्हणाला. तसं कार्तिक आणि आईने त्याच्याकडे चमकून बघितलं. हो का, तुम्ही लग्न नाही करणार का राज साहेब? मग ती कोण? कार्तिक शब्दांवर जोर देत म्हणाला. राजला त्याचं बोलणं कळलं होतं. कार्तिकचं बोलणं मधातच कट करत तो म्हणाला, करणार नाही म्हणजे करेल, पण आताच नाही करणार, राज म्हणाला. ती कोण म्हणजे? कुणी आहे का? आईने कार्तिकला विचारलं. राज त्याला काहीही न सांगण्यासाठी इशारा करत होता. कार्तिक राजकडे बघत होता. अरे, त्याच्याकडे काय बघतोय? सांग मला, आहे का कुणी? लगेचच याच्या पण लग्नाची बोलणी करून घेते मग, आई म्हणाली. तशी कार्तिकने बाजू फिरवली. नाही ग आई, कुणीही नाही. मी तर त्याची मस्करी करत होतो. तो नेहमी माझी फिरकी घेतो ना, म्हटलं आज त्याची फिरकी घ्यावी, कार्तिक म्हणाला. असं होय, मला वाटलं याने बघितली की काय माझ्यासाठी सून, आई म्हणाली. तसे कार्तिक आणि आई हसू लागले. बरं, या तुम्ही दोघे लवकर खाली. राज, कार्तिकला घेऊन ये बाळा लगेच खाली, आई म्हणाली आणि रूम मधून निघून गेली. आई गेल्यावर राजने एक दीर्घ श्वास घेतला. आई गेल्यावर राजने एक दीर्घ श्वास सोडला आणि कार्तिकवर एक कटाक्ष टाकला. ब्रो, आज तो तूने फसाई दिया था मुझे, राज म्हणाला. फसाया नाही बच्चू, बचाया है. आणि तसंही एक दिवस तर आईला सांगावंच लागेल ना, कार्तिक म्हणाला. राज शांतच होता. बरं, झालं का बोलणं तुझ्या स्वप्नसुंदरीशी? कार्तिकने त्याला खांद्याने धक्का देत विचारलं. राज हसला. नाही, राज म्हणाला. अरे भाई, कधी बोलणार आहेस की मी सांगू आईला?
कार्तिक म्हणाला, नाही नाही, बोलतो मी लगेच. आता चल खाली, नाहीतर सगळे आणखी ओरडतील. राज म्हणाला, हो पण नक्की बोल हं. कार्तिक म्हणाला आणि नंतर दोघेही खाली गेले. सगळे कार्तिकचीच वाट पाहत होते. आईने कार्तिकला पाटावर बसवलं. सगळ्या बायका हळद लावण्यासाठी गोळका झाल्या होत्या. आई कार्तिकला हळद लावत होती. सोबतच हळदीचे गाणेही डीजेवर वाजत होते. वातावरण अतिशय उत्साहाचं होतं. हल्दी का रंग चढाके और ढेरों सपने सजाके, देखे है रांझा तेरा ख्वाब, खुशियों के संग समेटे, तेरी ही राह निहारे, होता है दिल ये बेकरार. गाणं अगदी कार्तिकला शोभत होतं. जणू त्याच्या मनातील भावनाच गाण्याद्वारे व्यक्त होत होत्या. कार्तिक खूप खुश होता. शेवटी त्याची सई उद्या त्याची ऑफिशियली बायको होणार होती. त्याच्या चेहऱ्यावर हा आनंद स्पष्ट दिसत होता. आई बाबा दोघांनीही कार्तिकला हळद लावली. बाकी नातेवाईकांनीही त्याला हळद लावली होती. राज आणि त्याचे मित्रमंडळी नाचण्यात व्यस्त होते. हिला दे चल दी, तुक तुक तू कर दी, मेकअप तू कर दी यार, अंग्रेजी पळती गिटपिट तू कर दी, जिम्मे क्वीन साडी विक्टोरिया, तू घंटी बिंग बाग दी, पुरा लंडन टू मकदा. गाण्यावर ताल धरून ते सगळे नाचत होते. बायका पुरुषही नाचण्यात सहभागी झाले होते. सगळे खूप उत्साहात नाचत होते. आईने राजला कार्तिकला हळद लावायला आवाज दिला. राज आणि त्याचे मित्र सगळे त्याला हळद लावायला त्याच्या जवळ आले आणि सगळ्यांनी मिळून कार्तिकला हळदीने भरवूनच टाकलं होतं. मग त्याला ओळत ओळत डान्स करण्यासाठी घेऊन आले होते. लाइटिंग केलं हाय, डीजे लावला हाय, दुखाय लागले पाय, भावाची हळद हाय, मित्र अजून कारण काय, भावाची हळद हाय. आता सगळेच जोमात नाचत होते. आई आणि बाबांनाही राज डान्ससाठी घेऊन आला होता. सगळे खूप मजेत होते. नाचून नाचून खरंच सगळ्यांचे पाय दुखत होते. तरीही कुणी थांबलं नव्हतं. सगळे नाचतच होते. अगदी चांगल्या प्रकारे हळदीचा कार्यक्रम पार पडला होता. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली होती. जेवण करून सगळे झोपायला निघून गेले. शेवटी नाचून नाचून सगळे दमले होते. कार्तिक बेडवर पडून होता. मात्र त्याचे पाय दुखत नव्हते, कारण त्याच्या आनंदापुढे त्याला कसलंही दुःख जाणवत नव्हतं. मनातल्या मनात तो सईला आठवत होता. तिचा चेहरा त्याला आठवत होता. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं लाजणं, प्रत्येक गोष्ट त्याला आठवत होती. तो गालातल्या गालात हसत होता. त्याच्या बाजूला राज झोपून आहे याचंही त्याला भान राहिलं नव्हतं. राज त्याला बघत होता. त्याचं हसणं बघून राजलाही हसू येत होतं. हसत हसत कडा बदलण्यासाठी कार्तिक वळला तर राज त्याला त्याच्याकडे पाहताना दिसला. कार्तिकला खूप लाजल्यासारखं होत होतं. तो राजकडे न बघता खाली बघून गालातल्या गालात हसत होता. राजला खूप हसायला येत होतं. मग ब्रो, झालं का? राज म्हणाला. काय झालं का? कार्तिकने विचारलं. हेच तू जे आता करत होता ते. राज त्याची खेचत म्हणाला. मी कुठे काय करत होतो? कार्तिक म्हणाला. हो का? ते दिसतच होतं की तू काहीही करत नव्हता ते. राज म्हणाला. कार्तिक मात्र खूप लाजत होता. तसा राज हसायला लागला आणि त्याला बघून मग कार्तिकही हसू लागला. चालू द्या तुमचं, राज म्हणाला आणि त्याने कडा बदलला. कार्तिकही हसत हसत झोपण्याचा प्रयत्न करत होता. आज राजलाही झोप येत नव्हती. आई आणि कार्तिकने मघाशी त्याला त्याच्या प्रेयसीची आठवण करून दिली. त्यामुळे आज त्याला तिची खूप आठवण येत होती. करू का तिला कॉल? बोलू का तिच्याशी? पण ती बोलेल का माझ्याशी? तिचा अजूनही माझ्यावर राग असेल का? नाही, तिचं प्रेम होतं माझ्यावर. नसेल तिचा राग माझ्यावर. माफ केलं असेल तिने मला, आणि नसेलही केलं तरी मी तिची माफी मागेल. ती म्हणेल ते करेल. मग तर ती मला नक्की माफ करेल. करतो तिला कॉल. पण आता तर खूप रात्र झाली आहे. झोपली असेल ती. उद्या करतो तिला कॉल. हो, उद्या करतो तिला कॉल.
राज मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होता. त्याच्या प्रेयसीला आठवत तोही झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण आज दोन्ही भावांना झोप येत नव्हती. ते त्यांच्या स्वप्न सुंदरीला आठवत होते. कार्तिक आणि सईच्या लग्नाला सगळ्यांनी यायचं आहे बरं का. आणि लग्नात येणारा ट्विस्ट सगळ्यांनी नक्की बघायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.